विजलेल्या लाकडाने पेटलेल्या लाकडाजवळ जाऊन पडावे म्हणजे ते आपणहून पेटते। आग पेटीतील काडी टरफलावर घासल्यावर तिच्यातला अग्नी प्रज्वलित होतो। आपण एक काडी असून सद्गुरू हे आग पेटीचं टरफल आहेत। अथांग समुद्रातून प्रवास करण्यासाठी नावेचा आश्रय घेतला पाहिजे। पंखाशिवाय आकाशात विहार करायचा असेल तर विमानात बसावे। लघु अवस्थेतून गुरु अवस्थेकडे नेतो तो गुरु व लघु व गुरु या दोनही अवस्थेतून विश्वव्यापी प्रभूचा साक्षात घडवितो तो सद्गुरू होय। नमस्कार, आज आपण गुरुपौर्णिमेच्या बद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी घेणार आहोत। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। ज्याला आपले जीवन समृद्ध व्हावे असे वाटते त्याने सद्गुरूंना शरण जावे। परमेश्वराला सुद्धा सद्गुरूची गरज वाटली म्हणून तर श्रीरामांनी वशिष्ठांची व श्रीकृष्णाने सांदीपानी ऋषींची सेवा केली। म्हणून गुरुगीता सांगते, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। त्या सद्गुरू माऊलीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा वा व्यास पौर्णिमा होय। व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासांनी वेदाचे व्यवस्थापन केले। पूर्वी एकच वेद होता, त्या एका वेदाचे 4 भाग व्यासांनी केले। प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले। श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, मुनीनामाप्यहम व्यासः, म्हणजे मुनीमध्ये मी व्यास मुनी आहे। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, मुनीनामाप्यहम व्यासः, मुनीमध्ये मी व्यास मुनी आहे। श्री व्यासांनी महाभारत सांगितले व ते श्री गणरायांनी लिहिले। त्यामध्ये भीष्म पर्वामध्ये आलेली गीता विश्वप्रसिद्ध आहे। वशिष्ठ ऋषींचा मुलगा शतकीर्ती यांना गर्भात वेद मंत्राचे पठण करणारा पराशर हा मुलगा झाला। एकदा यमुना नदी पार करताना होडी हाकणारी सत्यवती या धीवर कन्येची व पराशर ऋषींची भेट झाली। तिचे सौंदर्य पाहून त्यांना स्त्री संगाची इच्छा झाली। कौमार्य भंग होणार नाही या अटीवर सत्यवतीने पराशरांची इच्छापूर्ती केली। पराशरापासून सत्यवतीला श्री व्यास हा मुलगा आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला। म्हणून गुरुपौर्णिमेचे आयोजन केले जाते। ज्ञानाची व्यवस्था करतो तो व्यास होय। तो ज्या उच्चासनावर बसून ज्ञान सांगतो त्या स्थानाला व्यासपीठ म्हणतात। व्यासांना जगद्गुरु व आचार्य या पदांनी विभूषित केलेले आहे। अचिनोतीहि शास्त्रार्थम आचरे स्थापयते उत स्वयं आचरते वस्तु स आचार्य प्रचक्षते। प्रत्येक विषयाचे ज्ञान अंगीकृत ग्रंथातून आत्मसात करून त्याचा आचार करून अनुभव घेतल्यावर जगाच्या कल्याणासाठी जो लोकांना सांगतो त्याला आचार्य म्हणतात। जन्म देणारी आई, आपल्याला सांभाळणारी, ज्ञान देणारी, संकटात प्राणरक्षण करणारी व मोक्षाला नेणारी या 5 माता शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत। त्यात सद्गुरू ज्ञान देऊन मोक्ष दाखवतात म्हणून त्यांना माऊली म्हणतात। अनुग्रह देऊन आत्मज्ञान देणाऱ्यास सद्गुरू, दीक्षा, मोक्ष व अनुग्रह गुरु म्हणतात। पती पत्नीने एका सद्गुरूचा अनुग्रह घेतला तरी चालतो। सद्गुरूचे वय, लिंग, जात, धर्म महत्त्वाचे नसून आध्यात्मिक अधिकार महत्त्वाचा असतो। या दिवशी सद्गुरू पूजनासाठी त्यांच्या स्थानी आपण गेलं पाहिजे। त्यांचा जो कार्यप्रचार आहे तो कार्यप्रचार आपल्या हातामध्ये घेऊन त्यांच्या कार्याची महती संपूर्ण लोकांमध्ये जागवली पाहिजे। त्याचा प्रचार प्रसार आपण केला पाहिजे। ही गुरुपौर्णिमेच्या बद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी आपण बघितली।